हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याकडे साडी अर्जंटमध्ये प्रिप्लेटिंग करायला आली आहे आणि ह्यांना जायचं आहे आज संध्याकाळी मँगलोरला. त्यामुळे आता त्यांचं मेजरमेंट घेऊया आणि लगेच साडी प्रिप्लेटिंगला सुरुवात करूया. पल्लू व्यवस्थित सेट करून झालेला आहे. इथे आता आपण पल्लूचा शेवटचा पिन लावूया आणि मग चेस्ट प्लीट सेट करून घेऊया. पल्लू प्रमाणेच आधी आपल्याला चेस्ट प्लीट व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचा जो पिन लावला आपण पल्लूचा, तिथून तुम्हाला एक माप घ्यायचं आहे. ते माप आपण आपल्या बॉडीवरती डाव्या शोल्डर वरून डाव्या साईडच्या टक्स पॉइंटच्या मिडल पर्यंत माप घेतो, ते आपल्याला तिथे घ्यायचं आहे. त्यानंतर डाव्या साईडच्या टक्स पॉइंट वरती 3 आकडा ठेवून उजव्या साईडच्या टक्स पॉइंटच्या मिडलच्या थोडस पुढ पर्यंत जे मेजरमेंट येतं ते आपल्याला येतं 10, 11, 12, 13 त्याप्रमाणे तिथपर्यंत घ्यायचं आहे. आणि तेवढं आपल्याला पल्लू व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे. आणि जी वरची काठ आहे आपली ती सरळच ठेवायची आहे, जी आतली काठ आहे ती क्रॉस होते. आणि त्या प्रकारे व्यवस्थित सेट करून त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचं आहे की मापाप्रमाणे आपण बरोबर पसरवून घेतलेला आहे की नाही. आणि मग त्याच्यावरती व्यवस्थित सेट करून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने चेस्ट प्लेट वर सरकवायच्या आहेत आणि खाली सुद्धा सेम सेट करून त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी आपण जो राऊंडचा पिन लावलेला आहे त्याच्यावरती 10 इंच जागा राहील इथपर्यंत. राऊंड म्हणजे काय हे मी साडीचं माप कसं घ्यायचं त्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे. आता आपण इथे मिडल प्लीट्स काढलेल्या आहेत, त्याला व्यवस्थित सेट करून घेऊया आणि प्रेस करून घेऊया. ही साडी करत असताना अजून एक क्लायंट आले आणि त्यांना सुद्धा अर्जंट मध्ये साडी हवी आहे आणि त्यांना हव्या आहेत चेस्ट प्लेट थोड्याशा जास्त. अशा प्रकारे आपली पहिली साडी प्रिप्लेट करून झालेली आहे. तोपर्यंत अजून एक आपल्याला ब्राईडची साडी आलेली आहे आणि ती लगेच आता आपल्याला अर्ध्या तासामध्ये करून द्यायची आहे. लगेच आपण ही साडी आता प्रिप्लेट करायला घेऊया. त्याचं मेजरमेंट नाहीये, त्या बोलल्या की तुम्ही तुमचंच मेजरमेंट घ्या, तुमच्यासारखीच नवरीची तब्येत आहे. अशा प्रकारे आपली सेकंड साडी सुद्धा झालेली आहे आणि आता लगेच आपण त्याचं बॉक्स फोल्डिंग करून घेऊया आणि साडी पाठवून देऊया. आता आपण करूया थर्ड साडी. ह्या साडीचा पल्लू सेट करून घेतलेला आहे. आता आपण चेस्ट प्लेट सेट करत आहोत. ह्या क्लायंटला चेस्ट प्लेट थोड्याशा जास्त हव्या होत्या. नॉर्मली आपण 9 प्लेट काढतो, ह्याच्या आपण 12 प्लेट काढलेल्या आहेत. आणि ह्या प्लेट्स कशा सेट करायच्या हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट मध्ये मला 12 प्लेट्स असं कमेंट करा. असंच नवनवीन शिकण्यासाठी ड्रेप विथ अस्मिला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, स्टे ट्यून, फॉलो फॉर मोर.